मित्रांनो, NSE आणि BSE ला एक खूप छान कॉम्पिटिशन मार्केटमध्ये येते. कारण तुम्हाला माहिती आहे का, MSE ला मार्केटमध्ये एक वाइल्ड कार्ड एंट्री भेटतीये. कारण ही चर्चा मागील खूप साऱ्या दिवसापासून चालू आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय मार्केटमध्ये एक नवीन स्टॉक एक्सचेंज येते आणि याचं नाव आहे MSE. मग आता MSE अर्थ काय होतो? अर्थात मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज हे NSE आणि BSE ला टक्कर देण्यासाठी बनवलंय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग आणि नॉर्मली इक्विटी इन्व्हेस्टमेंट ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये करता येणार आहेत. ही एक चांगली आणि एक मोठी न्यूज आहे सगळ्यांसाठी. पण थोडक्यात जाणून घेऊया हे MSE अचानकच कसं काय आलं, ह्याचा काही इतिहास आहे का, थोडे डिटेल सांगतो. तत्पूर्वी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करायचं, जेणेकरून जेव्हा आम्ही असं काही अपडेटेड घेऊन येऊ ना, तुमच्यापर्यंत येत राहील. याच्यामध्ये मित्रांनो, ऍक्च्युली ह्या एक्सचेंजची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये आपण जर पाहिला गेलं तर निफ्टी 50, बँक निफ्टी, फिन निफ्टी असतं किंवा BSE मध्ये सेन्सेक्स बँकेक्स असतं, त्याच पद्धतीने MSE ने 2013 मध्ये SX40 हा त्यांचा एक इंडेक्स लॉन्च केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या 40 लार्ज कॅप कंपन्या प्रवेश केला होता आणि हे सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु एक चूक झाली आणि त्याच्यामुळे काय झालं, NSEL एक स्कॅम झाला याच्यामध्ये त्यांचा आणि त्याच्यामुळे एक्सचेंजेस ठप्प पडलं. मग आता हा स्कॅम काय होता, डिटेल जाणून घेऊया. लक्षात ठेवा, याच्यामध्ये 5600 कोटींचा NSEL हा एक मोठा घोटाळा त्यावेळी झाला. याच्यामध्ये 2013 साली 5600 कोटींचा जो होता ना, एक पेमेंट डिफॉल्टचा फ्रॉड याच्यामध्ये झाला आणि मोस्टली 13,000 ऍक्टिव्ह क्लायंटचं पेमेंटचं परतफेडच करू शकलं नाही त्याच्यामध्ये. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट होते, IICL सारखा एक मोठा ब्रोकर होता त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी डिलिव्हरीची खात्री न करता 100% रिटर्न मिळतील असे आश्वासन क्लायंटला दिलं होतं. आणि त्याच्यामुळे NSELचा एक करार होता की त्याच्यामध्ये यांनी एक मिस सेलिंगचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि एवढा मोठा 5600 कोटींचा दंड त्यांना लावण्यात आला. परंतु साहजिक अमाऊंट मोठी होती जी यांना एक्सचेंजला देता आली नाही, त्याच्यामुळे यांचे व्यवहार ठप्प झाले. दुसरी गोष्ट अशी होती याच्यामध्ये की याच्यामध्ये हे फ्रॉड झाल्यामुळे जे पण काही नवीन कंपन्या होत्या त्या थोड्या साशंकतेने बघायला लागल्या. लोकांना पण थोडं भीती वाटायला लागल्या, इकडे जाऊन ट्रेडिंग करू का नको. परंतु मग ह्या लॉसमधून बाहेर तरी यावं लागेल. मग याच्यामध्ये एक फर्स्ट रिवायव्हल करण्यात आलं आणि ह्या रिवायव्हल मधून ह्या MSE ला बाहेर काढण्यासाठी SBI असेल, बँक ऑफ बडोदा असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, ऍक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल किंवा इडिलवाइज कमोडिटी आणि महत्वाची गोष्ट ILNFS ही पण कंपनी बघा बऱ्याच वर्षापूर्वी बंद पडली, ही पण ह्याच्यामध्ये रिवायव्हलला होती. परंतु याच सोबत काही इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर पण होते आणि ज्याच्यामध्ये राकेश झुंझुनवाला असतील, राधाकृष्ण दामानी असतील. ओके, हे या रिवायव्हलच्या फर्स्ट स्टेप मध्ये होते की ज्यांनी इथे काही एक मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली. ओके, आणि त्यांना वाटलं की चला ह्याच्यामुळे थोडं ह्याच्यामध्ये बूस्टअप येईल, काही इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर ह्याच्यामुळे ऍड होतील. परंतु असं झालंच नाही. इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स ह्याच्यापासून थोडे लांबच जाताना दिसले आणि याच्यामुळे ह्याच्यामधला व्हॉल्यूम ड्राय होताना पाहायला मिळाला. पण तुम्हाला माहिती आहे का, व्हॉल्यूम ड्राय झाला मग याच्यामुळे हे बंद का पडलं? तर नॉर्मली एक सेबीचा रूल आहे, कुठलीही एक्सचेंज तोपर्यंतच बिझनेस करू शकते जोपर्यंत तिचं कॅपिटल 100 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा जी नेटवर्थ आहे ती 100 कोटीपेक्षा जास्त आहे. ही जर 100 कोटीच्या कमी झाली तर ते एक्सचेंज बंद करावं लागतं. आणि ह्याच्यामुळेच भारतामधल्या कित्येक एक्सचेंज बंद पडल्या. तुम्हाला माहिती आहे का, याच्या आधी भारतामध्ये 21 पेक्षाही जास्त स्टॉक एक्सचेंज होत्या आणि याच्यामधल्या अगदी बोटावर मोजणे एवढ्या चालू आहेत का, तर त्यांचं नेटवर्क 100 कोटीपेक्षा कमी झालं याच्यामध्ये. आणि हे सगळं कमी झाल्यामुळे जुलै 2023 मध्ये MSE चे जे चेअरमन होते त्यांनी स्वतः सेबीला पत्र लिहिलं की तुमचा जो रूल आहे ना 100 कोटीचे नेटवर्कचा, तो आम्ही फुलफिल नाही करत, त्यामुळे तुम्ही आमची एक्सचेंज बंद करण्याचा डिसिजन घेऊ शकता. आणि हे सगळं झालं त्याच्यानंतर एक्सचेंज बंद पडली. परंतु पुढे काही अशा घडामोडी घडायला लागल्या की अजून एका एक्सचेंजची गरज भारतीयांना वाटू लागली किंवा मोस्टली काही ब्रोकर्सला वाटू लागली. आणि मग आता ही एक्सचेंज जर वर आणायची असेल तर ह्याच्यामध्ये फंड लावावे लागतील याच्यामध्ये. मग आता याच्यासाठी सेकंड रिवायव्हल सुरू झालं आणि ह्या सेकंड रिवायव्हलची जेव्हा चर्चा सुरू झाली याच्यामध्ये, तेव्हा याचा स्टॉक जो एक अनलिस्टेड कंपनी आहे, जो 4 रुपयावरून अगदी 7 ते 8 रुपयाच्या पुढे ट्रेड होताना दिसतोय. तुम्हाला अगदी सांगायला आम्हाला छान वाटेल, याच्यामध्ये तुम्ही एक स्क्रीनशॉट बघितला. अगदी 2021 साली आम्ही स्वतः ह्या स्टॉक एक्सचेंजची चौकशी केली होती. म्हणजे जेव्हा मी याच्यामध्ये बघत होतो की कुठे चांगले स्टॉक मिळतात, तेव्हा याचे शेअर अगदी 1 रुपयाच्या भावामध्ये तेव्हा ट्रेड होत होता. आता तो वाढलाय, परंतु एक अनलिस्टेड शेअर्स आहेत. मी याच्याविषयी तुम्हाला शेवटी सांगेल की अनलिस्टेड शेअर्स मध्ये कशी खरेदी विक्री केली जाते नॉर्मली याच्यामध्ये. आता आपण येऊया मेन फंड्याकडे की ज्याच्यामध्ये हे सेकंड रिवायव्हल आहे ना, याच्यामध्ये 238 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट हे करणार आहेत.
मग आता हे 238 कोटींचं करतील काय, तर याच्यामध्ये 119 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स इश्यू केले जातील, बरोबर, म्हणजे नवीन शेअर येतील. मग आता राहिलेल्या पैशाचं करणार काय, थांबा, याचा वापर करून तुम्ही जे ट्रेड करता ह्याच्या वेळी तुम्हाला कमीत कमी चार्जेस लावणे, नवनवीन चांगल्या फॅसिलिटीज देणे, नवनवीन मोर इनोव्हेटिव्ह फंडेज याच्यामध्ये करणे आणि चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, ह्याच्यावर या राहिलेल्या पैशाचं काम केलं जाईल, जेणेकरून एक्सचेंज एका मोठ्या लेवल येऊ शकते. मग तुम्हाला प्रश्न पडेल, मात्र पैसा लावतोय कोण, खूप मोठे प्लेयर्स याच्यामध्ये, नावं सांगेल तुम्हाला मी याच्यामध्ये, झिरोदा, ग्रो, सिक्युअर कॉर्प, हे ऍक्च्युअली याच्यामध्ये, आणि याचबरोबर एक BSE लिस्टेड कंपनी पण आहे की जिचं नाव आहे शेअर इंडिया सिक्युरिटीज. हे 4 ब्रोकर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत आणि 2022च्या ऍक्च्युअली ह्याच्यानुसार MCX असेल, सिद्धार्थ भालचंद्रन असेल, युनियन बँक असेल, टाटा इन्व्हेस्टमेंट असेल आणि अगदी IL&FL फायनान्शियल सर्व्हिसेस, SBI, राधाकिशन दामानी यांचा सगळ्यात मोठा हिस्सा याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि महत्वाची गोष्ट, हे सगळं का करतायत तर यांना सेबी आणि इतर रेग्युलेटर बॉडीज यांचा पण एक सपोर्ट पाहायला मिळतोय. कारण रिझनच असं याच्यामध्ये, कारण सायबर अटॅक्स बऱ्याच ठिकाणी होत असतात आणि प्लस आपल्याला काहीतरी की वेगळं एक्सचेंज पाहिजे, कारण सगळं आता मेन लोड ह्या 2 एक्सचेंजवरच आहे, रिस्क कमी करता यावी आणि यासाठी यांनी MSE ला थोडं जागा करायचं काम करायला सुरुवात केली, त्याला थोडं ऍक्टिव्ह करता त्याच्यामध्ये. मग आता होणार काय, आज 1 जानेवारी पासून याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की SX40 हा त्यांचा जो इंडेक्स आहे त्याची वीकली एक्सपायरी आपल्याला प्रत्येक शुक्रवारी पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये. आणि महत्वाची 1 जानेवारी 2025 पासून याची सुरुवात होईल. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी असेल याच्यामध्ये, इतर जे सगळे ब्रोकर्स पण आहेत ना त्यांच्या ॲपमध्ये लवकरच MSE ला पण ऍड करतील, जेणेकरून तिथे पण ज्या लिस्टेड कंपन्या आहेत तिथे मला ट्रेड करता येईल आणि इतर कंपन्या पण स्वतःला MSE मध्ये लिस्ट करून घेतील. का, जर चांगली फॅसिलिटी लोक त्याच्याकडे जावे लागले तर हे सगळं होणार आहे. लोकांना पाहिजे काय, चांगल्या फॅसिलिटी आणि कमीत कमी चार्जेस. आता मेन मुद्द्याकडे येतो. हा जो शेअर आहे ना तो एक अनलिस्टेड शेअर आहे. बहुतांश मोठ्या कंपन्या, ओके, आता आपण पाहतो की मार्केटमध्ये ट्रेड नाहीत करत पण त्यांची चर्चा चालू असते. तीच चर्चा मी 2021 साली करत होतो, कारण आम्हाला जाणवत होतं की ही कंपनी येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकते आणि त्या काळी आम्ही त्याच्यामध्ये चांगला विचार केला होता. आता काय घेतलं, किती घेतलं सांगण्यात अर्थ नाही, पण तुम्हाला स्क्रीनशॉट बघितल्यावर याच्यामध्ये समजलं असेल की 1 रुपयाच्या भावामध्ये तेव्हा तो ट्रेड करत होता. हे तुम्हाला आता आपल्या ब्रोकर मधून घेता येत नाही. परंतु अनलिस्टेड शेअर्स मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी का, कशी करावी, किती करावी, त्याच्यासाठी कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक साधी सिंपल कमेंट करायची, अनलिस्टेड म्हणून. अनलिस्टेड अशी कमेंट तुम्ही केली, जर तुमच्या 100 पेक्षा जास्त कमेंट आल्या तर आम्ही अगदी डिटेल व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हालाही असे स्वस्तातले स्टॉक्स मार्केटमध्ये लिस्ट होण्याआधी कसे घ्यायचे हे शिकता येणार आहे आणि भविष्यामध्ये याचा एक चांगला वापर स्वतःसाठी करता येईल. मित्रांनो, हे अशा गोष्टी आमच्याकडनं शिकत राहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज प्रत्येकाने कमेंट करून सांगायचे आणि तुम्ही पण ते MSE वर ट्रेड करणार का ते पण सांगायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला ही शेअर मार्केटमध्ये इन डिटेलमध्ये शिकायचे, नवनवीन ऍक्टिव्हिटीज मधून फोकस करून काहीतरी ग्रो करायचे स्वतःला, तर मी खाली तुम्हाला एक बूट कॅम्पची लिंक देतोय. आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 बूट कॅम्प घेतो, ज्याच्यामध्ये नवीन आणि एक्सपिरियन्स लोक दोघेही सहभागी होऊ शकतात, ज्याच्यामध्ये नवनवीन टेक्निक्स, ट्रिक्स, बेसिक प्राइस ऍक्शन पासून अगदी ऍडव्हान्स कंडिशन्स सगळे मी सांगायचा प्रयत्न केला जातो. तर तुम्हाला असं काही इच्छा असेल शिकायची तर खाली लिंक दिले, त्याच्यावर जावा आणि आपला बूट कॅम्प जॉईन करा. आणि महत्त्वाची गोष्ट, आता जर व्हिडिओ आवडतोय ना तर बिनधास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.